नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान भाग पाहणार आहोत। एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे प्रदूषण आहे। चला तर आपण सुरुवात करूया प्रदूषण या पाठाला। या पाठाच्या संदर्भात असणारे जे सर्व घटक आहेत ते आपण समजून घेणार आहोत मुलांनो। परंतु तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की या पाठामध्ये दिलेले जे आपलं प्रस्तावना आहे ती चुकीची आहे, कारण आपला जो टॉपिक आहे प्रदूषण आहे। परंतु या पाठामध्ये जी दाखवलेली जी प्रस्तावना आहे दिली गेलेली की या पाठात आपण धारा विद्युत म्हणजे काय किंवा विद्युत प्रभाराची वहनाची दिशा व विद्युतीच्या चिमुकलीचे परिणाम काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु आपण हा जो टॉपिक आहे हा आपण टॉपिक घेणार नाही, ही ती चुकीची प्रिंटेड मिस्टेक झालेला आहे। त्यामुळे आपली प्रस्तावना असणार की प्रदूषण म्हणजे काय आहे, की प्रदूषणाचे कारणे कोणती आहेत, त्याचे दुष्परिणाम कोणते होतात आणि प्रदूषणापासून वाचण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत, या संबंध घटकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तर चला तर मुलांना सुरुवात करूया आपण। आपला जो पाठाचं नाव आहे प्रदूषण। आता प्रदूषण म्हणजेच काय, की प्रदूषण म्हणजे निसर्गात उपलब्ध असणाऱ्या हवा, पाणी, जमीन यासारख्या जे विविध जे घटक आहेत या विविध घटकावरती की दूषित आणि त्याचप्रमाणे की घातक जे परिणाम करतात, घातक करणारे जे घटक आहेत ते परिणाम करत असतात, त्यालाच आपण प्रदूषण म्हणतात। म्हणजे हवेवर, पाणीवरती, जमिनीवरती जे छोटे कीटक आहेत, जे आपण म्हणू शकतो जे छोटे छोटे जे शेवाल आहेत, जीवाणू आहेत, विषाणू आहेत, या सर्व त्यांच्यावरचा परिणाम होत असतो। त्याचप्रमाणे सर्व मानव आपली ज्या मानव परिसंस्था आहे त्याच्यावर देखील परिणाम करण्याचे कार्य करते। तर अशा प्रकारे बघा आपण पाहत आहोत की या पाठाची आपण सुरुवात प्रस्तावना केली आहे। आता आपण पाहणार आहोत की प्रदूषण म्हणजे काय आहे, या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। बघा इथे दिलेलं आहे की नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय। की नैसर्गिक पर्यावरणाचे जसं निसर्गात उपलब्ध असणारे हवा, पाणी, जमीन या घटकांना दूषित करणारे, हानिकारक करणारे जे घटक आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रदूषण म्हणणार आहोत। आणि मग तीच व्याख्या त्यांनी इथे परत दिलेली आहे की मग उदाहरणार्थ आपण की मग प्रदूषण हे अनेक प्रकारचं मुलांना असू शकतो। मग त्याचे देखील मुख्यतः प्रकार आहेत। मग प्रदूषण कोणतं आहे, हवेचं प्रदूषण आहे, वायूचं प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे। म्हणजे हे सर्व प्रदूषण आहेत ती कसली आहेत, त्याचे प्रकार आहेत। मग त्याच्या संदर्भातले देखील आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत। प्रथम तुम्हाला सांगितलं आहे की इथे प्रदूषण म्हणजे काय आहे ते बघितले आहे की नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। इथपर्यंत आपण माहिती घेतली की बघा इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे की कशा प्रकारे वायू प्रदूषण होत आहे, की एखाद्या कंपनीमधून, फॅक्टरीमधून निघणारा जो धूर आहे तो कशा प्रकारे बाहेर पडत आहे आणि त्याच्यामुळे हवेमध्ये तो मिसळल्यामुळे काय झालेलं आहे, वायू प्रदूषण निर्माण झालेलं आहे। इथपर्यंत मुलांना क्लिअर झालेलं आहे। आता आपण पुढे बघूया। औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशके आणि खतांचा वाढत्या वापरामुळे मग आता हे प्रदूषण का होत आहे याची कारण आपल्याला दिली आहेत। आता कोणते कारण आहे, औद्योगिकीकरण। आता इथे जो पहिला टॉपिक दिला आहे औद्योगिकीकरण म्हणजेच काय आहे की प्रत्येक जो भाग आहे, औद्योगिकीकरण म्हणजे जे आपण म्हणू शकतो ज्या फॅक्टरी आहेत, मोठमोठे जे कारखाने आहेत, वाढती लोकसंख्या आहे किंवा जे आपलं पॉप्युलेशन आहे त्याची ग्रोथ होत आहे, खाणकाम आहे की विविध कामासाठी खाणकाम करण्याची गरज पडते की जेणेकरून जिथे आपल्याला पाईपलाईन टाकायची आहे किंवा एखादी पाईपलाईन गॅसची पाईपलाईन तिथे जॉईंट करायची आहे, रस्त्याचं बांधकाम आहे, रेल्वेचं नवीनीकरण आहे। तर हर एक कामासाठी आपल्याला तिथे खाणकाम करावं लागत आहे आणि त्याच्यामुळे देखील हे प्रदूषण ही वाढत आहे। त्याचप्रमाणे वाहतूक आहे, कीटकनाशके आहे आणि खताचा वाढता वापर। खताचा वापर म्हणजे आपण म्हणू शकतो रासायनिक जे खतं आहेत त्याच्या वाढत्या उपयोगामुळे किंवा आपण जे रासायनिक खताचा आपण उपयोग हा जास्त प्रमाणात केल्यामुळे देखील जमीन देखील आहे ती कशी होत आहे, मृदा होत आहे, म्हणजे ती नापीक होत आहे। तर अशी वेगवेगळी कारणं आपण इथे पाहत आहोत। पहिलं आहे औद्योगिकीकरण, दुसरं आहे वाढती लोकसंख्या, तिसरं आहे खाणकाम, चौथं आहे वाहतूक आहे, नंतर आहे कीटकनाशके आणि त्यानंतर आहे खताचा वाढता परिणाम म्हणून देखील ही सर्व जी कारणं आहेत ती आपली मुलांना आपण पाहू शकतो की आपण प्रदूषणासाठी ती उपयुक्त आहे किंवा प्रदूषण वाढण्याच्या कारणीला ती कारणीभूत आहेत। अनेक संस्पर्शाच्या निर्माण होऊन प्रदूषण हे वाढले जाते आणि अशा अनेक जे समस्या आहेत त्याच्यामुळे हे प्रदूषण वाढलं जात आहे। आता इथे सांगितलं की प्रदूषके म्हणजे काय, की प्रदूषक म्हणजे काय इथे दिले आहे की ते पॉल्युटेंट्स आहे। म्हणजे काय की जे घटक हवा, पाणी, जमीन यांना दूषित किंवा त्यांना घाण करतात किंवा ते दूषित करण्याचं जे काम करत आहेत
त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रदूषके म्हणणार. मग ही प्रदूषके कोण असू शकतात? मग ती शैवाल आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, जे सूक्ष्मजीव आहेत. मग उदाहरणार्थ ही सर्व जी मी आता नावं घेतली त्यांना आपण काय म्हणणार आहोत, ही प्रदूषकाची उदाहरणे आहेत. समजले मुलांनो? बघा आपण पुन्हा एकदा आपण याची डेफिनेशन पाहणार आहोत. इथे दिले आहे बघा की परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जी परिसंस्था आहे, ती परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारा, म्हणजे परिसंस्थेचे हे चक्र आहे ते कधीही म्हणजे ढळत नाही, ते सतत चालणारं चक्र आहे आणि हे नैसर्गिक कार्यामध्ये ते अडथळा आणणार आहे. अडथळा आणणाऱ्या जैविक व अजैविक घटक आहे. आता जैविक व अजैविक घटक काय आहे हे देखील आपल्या इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये मुलांना आपण क्लिअर केलेलं आहे की जैविक घटक म्हणजे काय, अजैविक घटक काय. म्हणजे जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू येतात. तर अजैविक घटकामध्ये काय आहे, हवा, पाणी, माती, सूर्य, म्हणजे हे सगळे अजैविक घटकाचा भाग आहे. म्हणून त्यांनी सांगितले की परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारे जैविक किंवा अजैविक घटकावर जे घातक परिणाम घडवून आणले जातात. म्हणजे अशा प्रकारे बघा हे पाणी किती दूषित आहे बघा. म्हणजे प्लास्टिकचा जो कचरा आहे किंवा जी सगळी घाण आहे, मग हे सगळे जैविक अजैविकचा प्रकार. मग या घटकांनाच काय म्हटलं जातं, प्रदूषके म्हटलं जातात. प्रदूषके हे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असू शकतात. मग ही प्रदूषके देखील कशामुळे होतात, ही 2 कारणांमुळे होतात. एक तर निसर्गात निर्माण होतात किंवा नैसर्गिक होऊ शकतात किंवा मानव निर्मित होऊ शकतात. बघा याची 2 कारणं आहेत प्रदूषके निर्माण होण्याची. एक मानव निर्मित आहे आणि एक निसर्ग निर्मित आहे. आता बघा नैसर्गिक आहे म्हणजे काय, ते निसर्गाच्या मार्फत होत आहे. म्हणजे याप्रमाणे आपण बोलू शकतो भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, वारा वादळ आहे किंवा त्सुनामी आहे, म्हणजे त्याच्यामुळे प्रदूषके निर्माण होऊ शकतात. मग आपलं मानव निर्मित म्हणजे काय आहे की बॉम्बस्फोट आहे किंवा अणुऊर्जा आहे किंवा आपण त्या म्हणू शकतो की एखादा अपघात आहे की त्याच्यामुळे देखील प्रदूषके हे निर्माण होत असतात. आता ते पण आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण ते बघणार आहोत की कशा प्रकारे मानव निर्मित आणि नैसर्गिकरित्या कशा प्रकारे प्रदूषण निर्माण होतात. बघा इथे चित्रात दिसत आहे, निसर्ग नियमानुसार नैसर्गिक प्रदूषके कालांतराने नष्ट होतात. निसर्ग नियमानुसार म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार जे नैसर्गिक जे प्रदूषके आहेत, म्हणजे जे हवा, पाणी, माती, जमीन की जे निसर्गात असतात ते नष्ट होतात. परंतु याउलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाही, की मानवापासून जी निर्माण झालेली आहे जी प्रदूषके ती मात्र नष्ट होऊ शकत नाही आहे. त्यांनी ते क्लिअर केलेले कोणती गोष्ट नष्ट होऊ शकते, जे निसर्ग निर्मित आहे ते होऊ शकतात, परंतु मानव निर्मित ही नष्ट होऊ शकत नाही. कारण मग मानव निर्मित म्हणजे आता पाहू शकता प्लास्टिक आहे, प्लास्टिकचा जे कचरा आहे, प्लास्टिक बॉटल आहे, प्लास्टिक कॅरी बॅग्स आहेत, मग त्या नष्ट होण्यासाठी फार कालावधी हा जावा लागतो मुलांनो. की समजा एखादी त्सुनामी आली ती तरी वाहून पुढे जाऊन पुन्हा ती पूर्ववत होऊ शकते, परंतु इथे कालांतर साचलेला जो कचरा आहे तो तसाच पडून राहतो आहे, मानवाने निर्माण केलेला आहे ना. आणि म्हणून झाले की मानव निर्मित जे प्रदूषक आहेत ती मात्र लवकर नष्ट होत नाहीये. मग अशामुळे बघा हे जो प्लास्टिकचा जो कचरा आहे त्याच्यावर घाण साचली जाते आणि त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. मग प्रदूषक हे 2 प्रकारचे असतात त्यांनी सांगितले. मग या प्रदूषकामध्ये देखील 2 प्रकार पडले जातात, एक हवा प्रदूषक आणि एक जल प्रदूषक. हवा आणि जल म्हणजे हवेमार्फत जे प्रदूषके निर्माण होतात त्याला हवा प्रदूषक म्हणतात आणि जलाच्या मार्फत जे प्रदूषके निर्माण होतात त्याला जल प्रदूषके असे म्हटले जाते. तर बघा अशा प्रकारे 2 प्रकारची जलप्रदूषके आपण याच्यामध्ये पाहिलं. पहिले हवा प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन आहे. तर एअर पोल्युशन म्हणजे पण हवेमध्ये वेगवेगळ्या वायूचे व घटकाचे एकजिन्सी मिश्रण आहे. आता हवा आहे, हवामध्ये सर्व वायूचे मिश्रण आहे, एकजिन्सी आहे आणि प्रत्येक घटक आहे तो हवेमध्ये मिळाला. कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हे सगळं हवेचं काय आहे, मिश्रण आहे, हे देखील तुम्हाला माहित आहे. इंधनाच्या ज्वलनातून निघणारे घातक वायू हवेत पसरले जातात आणि ज्याप्रमाणे इंधन सुरू होतं की इंधनाच्या ज्वलनातून काय निघले जाते, घातक वायू हवेमध्ये पसरले जातात. की ज्याप्रमाणे बघा ज्या 4 चाकाच्या ज्या गाडी आहे त्याच्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे आणि ते पेट्रोल डिझेल त्याच्यामध्ये टाकल्यामुळे जेव्हा ते ज्वलन होतं तेव्हा त्याच्या ज्वलनातून घातक वायू निर्माण होतात. बघा इंधनाच्या ज्वलनातून निघणारे जे घातक वायू आहेत ते हवेत पसरतात आणि हवेत पसरल्यामुळे जेव्हा आपण श्वासोच्छ्वास घेतो तो आपल्या नाकाच्या वाटे किंवा आपल्या मुखाच्या वाटे देखील तो शरीराच्या आत घेतल्यामुळे देखील आपल्या शरीराला वेगवेगळे
आजार किंवा विकार देखील होण्याची शक्यता असते. आणि म्हणून या हवेच्या मार्फत निघालेले जे वायू आहेत ते देखील आपल्या शरीराला हानिकारक असतात. म्हणून आपण त्याच्यावरती रुमाल ठेवणं गरजेचं आहे आपल्या तोंडावरती किंवा नाकावरती. आता बघा इथे त्याने विषारू वायू, धूर, धुलीकण, सूक्ष्मजीव यासारखे घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. आता हवा दूषित होण्याचे जे मुख्य कारण आहे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. बघा इथे काय आहे, विषारू वायू, धूर, धुलीकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असे म्हटले जात आहे. समजते मुलांनो? बघा इथे काय दिलं आहे, विषारू वायू, जे हवेमध्ये विषारू वायू पसरले जातात तेच हवेमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे आपल्या नाकावाटे किंवा आपल्या मुखावाटे ते आत घेतले जातात. जो वाहनातून निघणारा जो धूर आहे, कारखान्यातून निघणारा जो धूर आहे, धुळीचे जे बारीक बारीक कण आहे, जे पार्टिकल्स आहेत ते देखील हवेत मिसळले जातात. जे सूक्ष्म जीव आहेत बघा, जे छोटे छोटे जे सूक्ष्म जीव आहेत ते देखील हवेमध्ये मिसळले गेल्यामुळे ते इतके सूक्ष्म असतात की ते आपल्या नाकावाटे किंवा मुखावाटे ते आपल्या आतमध्ये पसरले जातात आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्रास होतो. यासारखे घातक पदार्थामुळे हवा दूषित होते. आणि हवा दूषित होण्याची कारणे काय आहेत तर बघा ही सर्व कारणे दिसत आहेत. विषारू वायू आहे, धूर आहे, धुलीकण आहे आणि सूक्ष्मजीव आहे. या सर्वांमुळे हवा काय होत आहे, दूषित होत आहे. आणि म्हणून ही दूषित होण्याची कारणे आपल्याला इथे समोर दिसत आहे की कशामुळे हवा ही दूषित होत आहे. तर मुलांनो, हे सर्व परिणाम आपल्या शरीरावरती घातक आहेत आणि आपल्याला आजारी पाडत असतात. हवा प्रदूषणाची कारणे बघा आता पाहणार आहोत. जे पहिले आहे, हवा प्रदूषणाची मुख्यतः नैसर्गिक व मानवनिर्मित असे 2 कारणे आहेत. हवा प्रदूषण होण्याच्या मागे देखील मुख्यतः 2 कारणे आहेत. एक आहे निसर्गनिर्मित, आहे की नैसर्गिक आहे किंवा मानवनिर्मित आहे. आता म्हणजे काय आहे, एक मॅनमेड आहे आणि एक नॅचरल आहे. बघा आता या कारणामध्ये जे पहिलं कारण आहे नैसर्गिक कारण आपण पाहणार आहोत. पहिलं कारण त्यांनी दाखवलं आहे की जे आता नैसर्गिक कारणामध्ये बरेच कारणे येऊ शकतात. ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, सुनामी आहे, महापूर आहे, वादळ आहे, बरोबर आहे. मग हे सर्व कारणे कशामध्ये येतात, निसर्गनिर्मित मध्ये म्हणजे नैसर्गिक मध्ये येतात. मग सगळ्यात पहिलं त्यांनी कारण दिलं आहे मुलांनो, ज्वालामुखीच्या उद्रेकातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, बाष्प, धुलीकण यासारखे वायू हे बाहेर पडले जातात. आता ज्यावेळेस ज्वालामुखी होतो, ज्वालामुखी कुठे होतो, 6 डोंगरावरती होतो. ते डोंगरावरचं जे कवच आहे की जमिनीच्या भूअंतर्गत भागामध्ये काही हालचाली निर्माण होतात आणि त्या हालचालीचा उद्रेक हा कुठे होतो मुलांना, ज्वालामुखीच्या स्वरूपामध्ये होत असतो. मग त्यावेळेस मुलांना हा जो ज्वालामुखी होतो त्यावेळेस त्याच्यातून कोणकोणते वायू बाहेर पडतात हे बघा. ह्या उद्रेकातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प, धुलीकण यासारखे जे वायू आहेत ते बाहेर पडतात. बघा किती सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, बाष्प आणि धुलीकण यासारखे जे वायू आहेत ते बाहेर त्याचा पडले जातात. त्याचा उल्लेख होतो जो स्थायू वायू आणि द्रवरूप, बघा इथे दिले आहे, स्थायू वायू आणि द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. मग त्या ज्वालामुखीमधून देखील स्थायू वायू आणि द्रवरूप पदार्थ हे बाहेर पडले जातात. म्हणजे तिन्ही टाईपमध्ये जे आपल्या ज्या पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये बघा स्थायू वायू आणि द्रवरूप अशा प्रकारचे बारीक बारीक जे द्रव पदार्थामध्ये पण पडला जातो. तो स्थायू पदार्थामध्ये म्हणजे जे दगड आहेत, जे छोटे छोटे दगड आहेत त्याच्यातून पडला जातो. आणि वायू म्हणजे इथे आग आहे, मग ते आग कीचं रूपांतर वाफेमध्ये होतं म्हणजेच ते वायूमध्ये होत आहे. समजलंय मुलांनो? तर अशा प्रकारे मुलांनो की इथे आपलं पाहिलं की ज्वालामुखीच्या माध्यमातून कशा प्रकारे तो भूकंप बाहेर पडतो. आता आपलं दुसरं आहे भूकंप. भूकंपामुळे अंतर्गत भागातील विषारू वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असते. बघा आता त्यांनी सांगितलं ज्वालामुखी आपलं झालं आहे, भूकंप. बघा इथे काय झालं आहे की भूकंपामुळे अंतर्गत भागातील विषारू वायू, जे अंतर्गत भागात म्हणजे जमिनीच्या भागामध्ये जे विषारू वायू व पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात होते. की अंतर्गत भागामध्ये पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात होते आणि अंतर्गत भागात जे विषारू वायू याची देखील प्रमाण वाढते व वाफ मोठ्या प्रमाणात ही बाहेर पडते. बघा आणि अशा प्रकारे ती बाहेर पडली जाते आणि भूकंप होतो म्हणजे जमीन हादरली जाते, आपण व्हायब्रेट होते आणि त्याच्यामुळे मुलांना भूकंप हा होत असतो. बघा अशा प्रकारे बघा इथे वाफ इथे तुम्हाला दिसतंय मुलांना की अंतर्गत भागातील विषारी वायू की आपल्या जमिनीच्या भागामध्ये भूगर्भामध्ये देखील जे काही विषारू वायू आहेत आणि ते अंतर्गत विषारू वायू हे बाहेर पडतात. त्याची वाफ मोठ्या प्रमाणात ही बाहेर पडली जाते आणि त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत आहोत, भूकंप म्हणत आहोत. बघा अशा प्रकारे ते तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. तर तिसरं आहे मुलांना बघा इथे पाहतो की जो तिसरं आपण पाहू शकतो नैसर्गिक कारणं कोणती आहेत प्रदूषणाची. वनवे. वनवे म्हणजेच काय की जंगलाला जी आग लागते त्याला आपण काय म्हणत आहोत, वनवे म्हणत आहोत. वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात
मिसळला जातो. त्या वनव्यामुळे काय केलं जातं की कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे व धूर हे काय केले जातात वातावरणामध्ये मिक्स केले जातात बघा. तर अशा प्रकारे पूर्ण जंगलाला ही आग लागून जाते. मग त्या जंगलाला आग लागल्यामुळे वनवे म्हणजे ही आग कशामुळेही लागू शकते की कोणी स्वतःहून जाऊन जंगलाला आग लावू शकतो का, तर नाही. त्याची कारणही वेगवेगळे असू शकतात किंवा एखादे मुलांना की पानांना पानं घासले गेली त्याच्यामुळे देखील आग लागू शकते, एखादी वीज कडाडली त्याच्यामुळे देखील आग लागू शकते. एखाद्या वेळेस बायचान्स एखादी माचीची काडी पेटी जरी समजा एखाद्या वेळेस कोणी प्रवाशाने तिथे ठेवलेली असेल किंवा ती राहून गेलेली असेल तर त्याच्या घर्षणामुळे देखील पानांना पानं घर्षणामुळे देखील ती आग सहज लागू शकते. तर अशा प्रकारे जेव्हा वनवेला आग लागते म्हणजे संपूर्ण जंगलाला आग लागते आणि त्या जंगलाला आग लागल्यामुळे बरेचसे तिथे हानी होते, बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तिथे जीवित हानी देखील होत असते आर्थिक आणि त्याप्रमाणे खूप मोठ्या प्राण्यांचं पशु पक्ष्यांचं देखील नुकसान होत असतं बघा. मग त्या वनव्यामध्ये काय आहे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड व धूर हे वातावरण पसरलं त्या वनेमधून अशा प्रकारचे जे वायू आहेत ते बाहेर पडले जातात. आता आपले जे चौथं आहे जीवाणू. मग जीवाणू म्हणजे चौथं नाही म्हणजे त्याच्यातलं जे वनव्याचं आहे की त्या वनव्यामध्ये मग काय कोणकोणत्या गोष्टीची हानी होत आहे. जीवाणू, गाजर गवत, कवकाचे बीजाणू यासारखे सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होते. आता बघा यांनी जे चौथं सांगितलेलं आहे की जे जीवाणू आहे, जे छोटे छोटे सूक्ष्म जीवाणू आहेत, जे गाजर गवत आहेत ते देखील एक जीवाणू आहे. कवकाचे बीजाणू यासारखे जे सूक्ष्म जीव आहेत हे हवेत मिसळले जातात. ते वजनाने इतके हलके असतात की ते सहज फ्लोट होऊ शकतात. जसं आपण पाहिलं की पाण्यामध्ये जे हलक्या वस्तू आणि ज्या जड वस्तू आहेत त्या टाकल्यामुळे ज्या जड वस्तू त्या खाली तरंगतात, परंतु जे सूक्ष्म किंवा जे हलके आहेत ते पाण्यावरच्या वरती तरंगतात. त्याचप्रमाणे जे जीवाणू आहेत आपण पाहू शकतो हे जीवाणू, गाजर गवत, कवकाचे बीजाणू यासारखे जे सूक्ष्म जीव आहे हे कुठे मिसळतात, हवेत मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होत असते. समजते मुलांना की अशा प्रकारे हवा प्रदूषित होते. हवा प्रदूषण होण्याची जी कारणं आहेत ती आपण इथे पाहतो. जीवाणू, गाजर गवत, कवकाचे बीजाणू हे सूक्ष्मजीव हवेत पसरल्यामुळे देखील काय होत आहे, हवा प्रदूषित होत आहे. आता आपण पाहणार आहोत मानव निर्मित कारणे. आतापर्यंत आपण पाहिलं की नैसर्गिक कारणे कोणकोणती आहेत की ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, वनवा आहे, जीवाणू, विषाणू, गाजर गवत, कवकाचे बीजाणू यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ते हवेमध्ये मिसळले जातात आणि त्याच्यामुळे हवा प्रदूषित होते. आपण ही चारही कारणं आपण पाहिली. आता आपण मुलांना पाहणार आहोत मानव निर्मित कारण हे कोणतं आहे ते आपण बघणार की मानव निर्मित कारणे कोणती असू शकतात. त्याचप्रमाणे बॉम्बस्फोट म्हणू शकतो आपण किंवा एखादा अपघात म्हणू शकतो की जे एखाद्या कारखान्याचा जो धूर आहे त्याच्यामार्फत देखील काय केली जाते, हवा ही प्रदूषित होऊ शकते बघा. आता यांनी पहिले जे कारण दाखवलं आहे आपण ते वाचणार आहोत. इंधनाचा वापर दगडी कोळसा, लाकूड, LPG, पेट्रोल, रॉकेट, डिझेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून देखील हे वायू बाहेर पडले जातात. इंधनाचा वापर मग कोणकोणत्या इंधनाचा वापर केला जातोय. जे दगडी कोळसा आहे हे देखील इंधन आहे की दगडी कोळशाला देखील विस्तव म्हणून आपण त्याच्यावरती देखील काम करू शकतो की म्हणजे दगडी कोळसाचा देखील रेल्वेमध्ये फार पूर्वी दगडी कोळशाचा वापर केला जायचा व आजही काही ग्रामीण भागामध्ये दगडी कोळशाचा वापर केला जातो. लाकडाचा वापर चूल म्हणून केला जातो. LPG गॅस म्हणजे जे आपले सिलेंडर आहेत गॅस त्याचा वापर केला जातो. जे पेट्रोल आणि डिझेल आहे त्याचा वाहनामध्ये इंधन म्हणून वापर केला जातो. रॉकेलचा देखील वापर आहे तो ज्वलनासाठी केला जातो. यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून देखील वायू जेव्हा बाहेर पडले जातात तेव्हा देखील हवा ही प्रदूषित होते. म्हणजे हे सर्व मानव करत आहेत ना, मानव वापर करत आहे म्हणून मानवापासून हे काय होते, हवा ही दूषित होत आहे. आणि मग त्याच्यामधून देखील जे हानिकारक वायू बाहेर पडतात तेव्हा काय, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड व शिशाची संयुगे हवेत ही मिसळली जातात. मग याच्यामधून देखील सर्व प्रकारचे जे वायू आहेत ते बाहेर पडले जातात. मग त्याच्यातून घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जळाल्यामुळे हवा ही प्रदूषित होत असते. तर अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं की घन कचरा म्हणजे जो पूर्ण कचरा आहे, घन कचरा म्हणजे पूर्ण घरातला जो कचरा आहे, शेतीचा कचरा आहे, बागेतला कचरा आहे, हा उघड्यावर जाळला जातो. आणि उघड्यावर ज्यावेळेस जाळला जातो मग त्याच्यातून देखील सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड हे सगळे बाहेर पडले जातात आणि त्याच्यामुळे देखील हवा ही दूषित होण्याची या सर्व कारणे आपण याच्यामध्ये पाहत आहोत. आता दुसरं बघा त्यांनी कारण दिलंय औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे काय, विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर टाकला जातो बघा. अशा प्रकारे हा जो प्रचंड धूर तुम्हाला इथे चित्रात दिसत आहे बघा, हा जो आहे प्रचंड प्रमाणामध्ये इथे बघा धूर
दिसत आहे. मग औद्योगिकरण म्हणजे काय की कारखाने आहेत. मग विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर टाकला जातो. मग हर एक प्रकारचे जे कारखाने असतात त्या कारखान्यातून धूर बाहेर पडला जातो. पाणी बाहेर टाकलं जातं, सांडपाणी बाहेर टाकलं जातं. मग तो कारखाना कोणताही असू दे, तो कापड उद्योग असू शकतो, साखर उद्योग असू शकतो, किंवा तो भांड्याचा असू शकतो, किंवा तो औषधे बनवण्याचे कारखाना असू दे, फॅक्टरी असू दे. मग हे सर्वांपासून काय केलं जातं की त्याच्यातून धूर हा बाहेर टाकला जातो आणि जे घाण पेस्टेज जे पाणी आहे ते देखील कधी कधी नदीच्या पात्राला जोडलं जातं, तलावात सोडलं जातं, समुद्राला जोडलं जातं आणि त्याच्यामुळे देखील पाणी हे दूषित होतं. मग ते प्रदूषण कोणतं आहे? ते जलप्रदूषण आहे. परंतु इथे हवेमध्ये काय सोडलं आहे? त्यांनी वायू सोडलेला आहे. बघा, विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात जेव्हा धूर सोडला जातो बाहेर पडल्यामुळे देखील हवा काय झालेली आहे? ही दूषित झालेली आहे. तर अशा प्रकारे मानव देखील काय करत आहे? एक औद्योगिकरणाच्या कारणामुळे देखील हवा ही काय होत आहे? ही दूषित होण्याची देखील सर्व कारणे आपण पाहत आहोत. पहिलं आपण नैसर्गिकरित्या, आता आपण पाहत आहोत मानवनिर्मित. मग त्याच्यामध्ये औद्योगिकरण आपण पाहिलेलं आहे. तिसरं आहे अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट, म्हणजे युरेनियम, थेरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे. की अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी देखील आपण काय करत आहोत? अणुस्फोट म्हणजे युरेनियम, थेरियम या ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांचा वापरामुळे देखील जे वायू बाहेर पडले जातात, की जो गॅस बाहेर पडला जातो, त्याच्यामुळे देखील हवा ही काय होत आहे? हवा प्रदूषित होण्याचं काम होत आहे. किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषित आहे. मग या सर्वांचं हवा बाहेर पडते आणि ती किरणोत्सर्जन होत असते. मग आता तुम्हाला सांगितलं की हवा प्रदूषण होत आहे, त्याचे प्रमाण किती आहे, किंवा कोणकोणते जे वायू आहेत त्याच्या मार्फत हवा प्रदूषित होत आहे. बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 आहे. बघा, SO2 म्हणजे हवा प्रदूषित होण्याचे जे मेन कारण आहे सल्फर डायऑक्साईड. मग त्यातून काय ते कुठून होत आहे? स्तोत्र म्हणजे ते कुठून होण्याचं ठिकाण आहे? कारखाने ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर होतो त्या ठिकाणातून ही हवा प्रदूषित होते. काय होत आहे? सल्फर डायऑक्साईड. मग इथे परिणाम काय होत आहे? तर सल्फर डायऑक्साईड वायू हा बाहेर पडत आहे. कशाच्या माध्यमातून? तर कारखान्याच्या माध्यमातून, की ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल होत आहे. मग त्यावेळेस मग आपल्यावर काय परिणाम होत आहे? आपल्या डोळ्याचा दाह होत आहे. डोळ्याची दाह होणे म्हणजे डोळ्याचं आग होणे, जळजळ होणे. बघा, इथे तो शब्द आलेला आहे. डोळ्यांचे दाह होणे, श्वसन मार्गाची दाह होणे, की जिथे आपण श्वसन घेत आहोत ते मग दाह होणे. अतिरिक्त कफ निर्माण होते, की ज्याप्रमाणे कफ हा नॉर्मल असतो पण गरजेपेक्षा जास्त कफ निर्माण होणे, खोकला, दम लागणे, खोकला येणे, दम लागणे, अशा प्रकारचे आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतात. कशामुळे? सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 मुळे. दुसरं आहे कार्बन मोनॉक्साईड. मग त्याची जी संज्ञा काय आहे? CO आहे. सल्फर डायऑक्साईडची SO2 आहे आणि कार्बन मोनॉक्साईडची CO आहे. मग याचं सूत्र कोणतं आहे? की वाहन आणि कारखान्याचा जो धूर आहे त्याच्यापासून मिळत आहे. की वाहने जे 4 चाकाच्या ज्या गाड्या आहेत, जे 4 व्हीलर्स आहेत, त्याच्यातून किंवा कारखान्याच्या धुरातून कार्बन मोनॉक्साईड हा सतत बाहेर पडत असतो. मग त्याचा परिणाम आपल्यावर काय होत आहे? रक्ताची ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते. जी आपले जे रक्त आहे, जे रक्ताची अभिसरणाची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये घट होत आहे. म्हणजे साहजिकच जर ती क्रिया मंदावली तर आपल्या शरीरामध्ये देखील विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तिसरं आहे नायट्रोजन ऑक्साईड आहे. मग हा कुठून होत आहे? वाहनाच्या धुरामधूनच मिळत आहे. मग याच्यामुळे देखील फुफ्फुसे श्वसन मार्गाचा दाह होत आहे. की आपण जर आपल्या शरीरामध्ये नायट्रोजन ऑक्साईड गेला तर आपल्या फुफ्फुसांना देखील त्याचा त्रास होऊ शकतो आणि श्वसन आपल्याला नीट घेऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे देखील आपल्या श्वसनास अडथळा येऊ शकतो. नेक्स्ट आहे हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ. की हवेमध्ये देखील काही विषारी रूप कणपदार्थ हे मिसळलेले असतात. मग ते कुठून मिळतात? उद्योग व वाहनाच्या धुरापासूनच मिळतात. म्हणजे मुलांना इथे पाहू शकता, बघा इथे वाहन आणि वाहन म्हणजे इथे आपले 3 प्रकार झालेले आहेत. की वाहनाच्या धूर हे किती आपल्यासाठी इफेक्टिव्ह करतं आपल्या शरीरामध्ये. म्हणून आपल्याला त्याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर दूर अंतरावरून आपण अंतर ठेवून एक डिस्टन्स मेंटेन करून आपण तिथे रस्त्यावरून जर चालत असत तर ते डिस्टन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि गरज पडल्यास आपल्या नाकावर किंवा तोंडावरती रुमाल ठेवणं देखील हा तितकंच गरजेचं आहे. की जेणेकरून या सर्व ज्या परिणामांना आपल्याला सामोरे जाता कामा नये. आणि मग पुन्हा हवेत मिसळलेले जे कणपदार्थ आहेत त्याच्यामुळे काय परिणाम होत आहे? श्वसनाचे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तर अशा प्रकारे हे 3 कारणं आहेत वाहनाच्या धुरापासून आपल्याला हे आजार होऊ शकतात. बघा, 5वं आहे धूळ आहे. पण धूळ कशातून मिळत आहे?
उद्योग वाहनाचा धूर. आता बघा पुन्हा इथे आलेला आहे वाहनाचा धूर. म्हणजे जे आपल्या 4 कारणं झाली आहेत, वाहनाचा धूर, वाहनाचा धूर, उद्योग व वाहनाचा धूर, उद्योग व वाहनाचा धूर. मग ही धूळ कुठून मिळत आहे? उद्योग व वाहनाचा धूर. मग त्याच्यापासून काय परिणाम होत आहे? सिलिकॉसिस व्याधी होत आहे, की एक प्रकारचा आपल्याला देखील एक व्याधी होऊ शकतो. त्याचं नाव आहे सिलिकॉसिस व्याधी. आपलं नेक्स्ट आहे कीटनाशके. कीटनाशके आता काय, त्याची स्रोत कुठून आहे? कीटनाशकाची निर्मिती व वापर, की ज्या ठिकाणी कीटनाशकाची निर्मिती होत आहे आणि त्याचा वापर केला जात आहे. कुठे वापर केला जात आहे? शेतीच्या कामासाठी त्याचा केला जात आहे. पण त्याचा वापर जर जास्त होत असेल तर आपल्याला कोणता आजार होणार आहे? की मनोदौर्बल्य व दीर्घ श्वसनामुळे मृत्यू होऊ शकतो, की आपलं मनोबल हे खचू शकतं. मनोदौर्बल्य व दीर्घ श्वसन, की खूप आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो, दीर्घ श्वास घेऊ शकतो. मग हे देखील परिणाम आपल्या शरीराला होऊ शकतात. नेक्स्ट आहे मिथेन. CH4 आहे दिलेलं आहे बघा. मिथेन जी संज्ञा आहे ती काय आहे? CH4 आहे. मग ही याचं स्रोत कुठून आहे? कारखान्यातून होणारी वायूगळती, की एखादा जो कारखाना आहे त्याच्यातून जे बरेचसे जे आपले पाईपलाईन्स असतात, जर त्याची वायू जर गळती झाली आणि जर त्याचा आपल्याला नाकाशी म्हणजे आपल्या त्याच्या हवेमध्ये जर त्याचा प्रसार झाला आणि साहजिकच मग तो मिथेन आपल्या हवेच्या वाटे किंवा आपण ज्या श्वासोच्छ्वास घेतो त्याच्या माध्यमातून तो शरीरामध्ये प्रवेश करतो. मग त्यावेळी कोणता आजार होऊ शकतो? आपल्याला विषबाधा देखील होऊ शकते, म्हणजे पॉयझन होऊ शकतं. त्वचेचा कर्करोग म्हणजेच आपण बोलू शकतो की स्किन कॅन्सर जो बोलले जातो तो देखील होऊ शकतो. दमा लागू शकतो. श्वसनसंस्थेचे विकार होऊ शकतात, की श्वसनाच्या संबंधाचे विविध प्रकारचे आपल्याला आजार देखील होऊ शकतात. तर अशा प्रकारे त्यांनी हवा प्रदूषकेमध्ये की सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हवेत मिसळलेले घनपदार्थ, धूळ, कीटनाशके आणि मिथेन, मग ही त्याचे स्तोत्र कोणकोणते आहेत आणि आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम करतात, या सर्वांची यादी मुलांना आपण इथे असून दाखवली आणि मी तुम्हाला इथे स्पष्ट केलेलं आहे की कोणकोणते हवा प्रदूषके आहेत, स्तोत्रे आहेत.